नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 2 महिने टिकणारा सुक्या व भरल्या भाज्यांचा मसाला। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर मसाले बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीने मोजून अर्धी वाटी खिसून खोबरे घेतले, त्याच वाटीने बरोबर पाव वाटीभर तीळ घेतले आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी शेंगदाणे आणि अर्धी वाटी या ठिकाणी धणे घेतले आहे। त्यानंतर इथे मी मोजून 3 चमचे जिरे घेतले, त्यानंतर 1 चमचा या ठिकाणी सोप घेतली आहे, 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलं, त्यानंतर 2 चमचे मीठ घेतलं आणि 1 चमचा हळद घेतली आहे। त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले, खडे मसाल्यामध्ये 2 तेजपान घेतली, 6 ते 7 काळी मिरी, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला विलायची, 6 ते 7 लवंग घेतली, 1 स्टार फूल घेतलं आणि 2 हिरवी विलायची घेतली आहे। आता घेतलेले मसाले भाजून घ्यायचे, त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये फक्त 2 चमचे तेल टाकून गरम केलं। मीडियम आचेवर हे गरम मसाले फक्त आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचे। 1 मिनिटामध्ये गरम मसाले छान भाजले जातात। मसाले भाजल्यानंतर हे मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि भाजलेले मसाले थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये जे शिल्लक तेल राहिलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला सतत चमच्याने असे हलवत मीडियम आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी 3 मिनिटं शेंगदाणे मी भाजून घेतले। आता शेंगदाण्यामध्ये खोबरे टाकून घ्यायचे आणि शेंगदाण्यासोबत हे खोबरे सतत असं चमच्याने हलवत आपल्याला मीडियम आचेवर 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। 3 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल शेंगदाण्यासोबत आता खोबरे हलके ब्राऊन झाले। आता यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत हे तीळ आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचे। 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला आता घेतलेले धणे टाकून घ्यायचे, त्याचबरोबर यामध्ये जिरे आणि सोप सुद्धा टाकून घ्यायची। आता हे सगळे मसाले आपल्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। भाजताना हे मसाले आपल्याला अजिबात करपू द्यायचे नाही। मसाले जर करपले तर आपल्या मसाल्याची चव बिघडू शकते, त्यामुळे आपल्याला हे मसाले सतत असे चमच्याने हलवत छान खमंग भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मसाले मी 3 मिनिटं भाजून घेतले। 3 मिनिटांनंतर बघू शकता मसाले मस्त भाजून झाले आणि या मसाल्याचा छान घरामध्ये वास सुद्धा सुटला आहे। तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले मसाले एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे मसाले लवकर थंड होण्यासाठी आपल्याला हे मसाले ताटामध्ये असे पसरून ठेवायचे आहे, म्हणजे मसाले लवकर थंड होतात। तर या ठिकाणी भाजलेले सगळे मसाले आता मी थंड करून घेतले आहे। आता हे मसाले ग्राइंड करायचे, त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, भांड्यामध्ये भाजलेले सगळे मसाले टाकून घ्यायचे। या मसाल्यासोबतच आपण अगोदर जे खडे मसाले भाजून बाजूला ठेवले होते ते सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मसाले रवाळ ग्राइंड करून घ्यायचे। तर या ठिकाणी बघू शकता मसाले मी ग्राइंड करून घेतले। ग्राइंड केल्यानंतर बघू शकता मसाले मी असे रवाळ ग्राइंड करून घेतले आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला घेतलेले लाल मिर्च पावडर, हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आता परत हा मसाला आपल्याला मिक्सर चालू बंद करत छान ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर इथे मी मसाला ग्राइंड करून घेतलाय, बघू शकता ग्राइंड केल्यानंतर खूप मस्त असा रवाळ मसाला ग्राइंड करून झालेला आहे आणि लाल मिर्च पावडरमुळे तुम्ही बघू शकता या मसाल्याला रंग खूप छान आलाय आणि बघू शकता सुक्या भाज्यांसाठी किंवा भरल्या भाज्या बनवण्यासाठी आपल्याला असा छान रवाळ हा मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाज्या खूप मस्त तयार होतात। तर आता तयार झालेला मसाला प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तयार केलेल्या मसाल्यापासून तुम्ही कुठल्याही प्रकारची भरली किंवा सुक्की भाजी बनवू शकता आणि या मसाल्यापासून खूप मस्त भाज्या तयार होतात। या मसाल्यामध्ये आपण थोडेफार गरम मसाले वापरले आहेत, त्यामुळे या मसाल्यामध्ये गरम मसाला अजिबात वापरण्याची गरज नाही आणि खूप मस्त अशा झटपट भाज्या तयार होतात।
फक्त मसाला ग्राइंड केल्यानंतर हा मसाला आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे। फ्रीजच्या बाहेर हा मसाला 2 महिने आरामात टिकतो। तर माझ्या पद्धतीने असा सुक्या किंवा भरल्या भाज्यांचा जादुई मसाला नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।